बघ दिवाळीचा दिवस आणि ही बघ अजून झोपलीये. माऊ ए माऊ उठ बाळा, दिवाळी आहे ना आज. अगं सगळी मुलं खाली उठून गेली, फटाके वाजवत आहेत सगळे, लवकर उठ उठ. माऊ उठ लवकर. मला झोपायचं. ए माऊ बाळा असं नको करू, उठ ना. माऊ उठ उठ आधी उठ. चला चला दिवाळीचा पहिला दिवस आहे ना आज. शोभा निघाल होते माझ्या मोहनच्या अंगाला. अगं उठणं माती. ए गधडे, माती नाही म्हणायचं, उठणं येते. दिवाळीच्या दिवशी लावतात. वास घ्यायचा बघ. फुलासारखं वास आहे. आहे की नाही? मी पण लावणार मोहनला. ए लाव. वा अगं हो 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 हो. भाऊ चल आता तुला लावते. नाही हे खरखरीत आहे. अगं खरखरीत नाही, हे चांगलं आहे. ते चांगलं पकड तिला, पकड. बस बस इकडे बस. आज माऊला उठणं लावून आंघोळ घालायची. हा दे दे मी धरतो. शोभा माऊ शोभा. छान दिसते ना? किती छान दिसते, गोड दिसते माऊ. मोहने बघ. माऊ वेणी कोणी घातली? शोभाने. ती पण मस्त घालते वेणी. शोभा तू पण छान दिसतेस. मस्का मारतोस? नाही खरंच. बरं माऊ आता हे ना मी इथे समोर ठेवतो. हा कारिट म्हणतात त्याला. आता आपण हे कारिट फोडूया. पायाखाली छोटस, हे शोभाच्या पायाखाली, आणि हे मी फोडणार मोठं. मोहन मला मोठं पाहिजे. अगं तुझ्यासाठी मोठं नाही फोडता येणार. शोभा तू बघ. ए माऊ माऊ पायाने नाही फोडायचं, डाव्या पायाच्या अंगठ्यानी फोडायचं फक्त. मी मदत करते. सांगितलं होतं ना तुझ्या तेवढी ताकद नाही म्हणून. नाही मी एकटीच फोडणार. माऊ पुढच्या वर्षी ना यापेक्षा मोठं फोड. हा फुटला. हो आपण पण फोडूया. हा शोभा काय दिलं ते? किती कडू आहे. आता ना मी तुला गोड गोड लाडू आणि करंजी देणार. तोंड वाकडा करू नकोस. चालेल मला आत्ताच दे. आता नाही, आधी ना भानूला येऊ दे, आईला बोलवते, आपण सगळे मिळून एकत्र फराळ करायचा. हा तू एक काम कर, फराळाची तयारी करूया आपण आणि मग तू आईला बोलवणार. शोभा तोपर्यंत ना मी हा नवीन फ्रॉक सगळ्यांना दाखवून येते. नाही नको नको, आधी खाऊन घे मग जा. नाही मला आत्ताच दाखवायचं. अरे माऊ माऊ हे बघ किती सुंदर आहे ग. मस्त आहे. ही ना आता नवीन कपडे चाळीतल्या सगळ्यांना दाखवेल, तेव्हा शांत बसणार आहे. राहुल हा? शुभ दीपावली. नवरा लोकांना असं शुभेच्छा देता का? मग कशा कशा दाखवतो ना तुला कशा देतो. बघू दे ना, घाबरतो काय कोणाला? हक्काची बायको आहे लग्नाची, नुसताच दूर करीन एकेकाचा. घाबरतो काय कोणाला? शुभेच्छा दाखवतो ना कशा देतात. शुभ दीपावली. असं नाही मग कसं? शुभ काय करताय? गुड क्वेश्चन. म्हणलं होतं ना. काय म्हणलं होतं हिनं? काय आपल्या घरात कॅमेरे लावलेत का? नेमकी कशी ऐन टाइमला येते ग?
माऊ काय झालं? हे बघ नवीन आहे. किती मस्त दिसते माऊ. एकदम भारी दिसते मस्त जा बाळा जा जा मस्त आहे. नाही छान आहे. कुणी घेतला? शोभा वहिनींनी घेतला? नाही मोहनने. मोन्यानं घेतलाय अरे नुसताच धूर केलाय मोन्यानं मस्त ड्रेस आहे एकदम जा बाळा जा लवकर जा अंजली मला फराळ दे ना. काय? बाई, बरं. बाई, माऊ, ये गो माझ्या बाबडा, ये. बस. दे दे तिला बस, फराळ दे बस. काय खाणार माऊ? सगळं. दे दे ग दे सगळे माझं फराळ पण राहुल हा मस्त आहे ना. एकदम भारी आहे भाऊ एकदम भारी आहे तुझं पण मस्त आहे. हा हे घे माऊ. खा बाळा खा माऊ कसा आहे लाडू? मस्त आहे. खा बाळा सावकाश का संपलं. मला पाणी दे ना. घे. हा माऊ तुला अजून काही हवंय का? हा नाही नको. बाकीच्यांकडे जाऊन पण खायचंय ना. मी उद्या परत येईन खायला. ठीक आहे. अंजू हा? माझ्यासाठी काही फराळ उरलाय का नाही तर मी जातो मोन्याकडे खायला आय हाय मालक तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच हसत राहा. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. काय घेऊन चाललाय? आपल्या छोट्या परीसाठी. हा तिला गोड लई आवडतं ना, म्हणून यावेळेस सगळं गोड केलंय तिच्यासाठी. तिची पहिली आणि शेवटची दिवाळी असेल ना आपल्या सोबत. जाताना तरी गोड तोंडाने जाऊ दे तिला. काय झालं मला? नाही हो मन मानत नाहीये. म्हणजे तिने इथून जाणंच तिच्यासाठी योग्य आहे, पण ती जाणार आहे हे मनाला पटवणं जरा कठीण जातं. तिच्या विश्वात ती सुखी असेल म्हणजे ती लहान आहे अजून. तिला तिच्या मनासारखं वागता आलं पाहिजे. इथले नियम तिला पाळणं शक्य नाहीये. तिथे गेली तिला जादू करता येईल. सारख्या टिचक्या वाजवल्या तरी काही होणार नाही. म्हणजे आपली जादू कशी टिकवायची हेही तिला शिकता येईल. तिने इथून जाणं हेच तिच्या भल्याचं आहे, पण ते तर शोभाला कसं पटवणार? मालक तुम्ही काळजी करू नका. मी विचार केला आहे. माऊचे आई बाबा सापडले ना असं शोभाताईने चाळीमध्ये सांगूया. मग तर तिला जाण्यापासून कोणी थांबू शकत नाही. पण शोभाशी असं खोटं बोलणं मला नाही पटत आहे. हा पण आपल्याकडे दुसरा मार्ग पण नाहीये मला. ठीक आहे, मी वरती जर शोभा वाट पाहत असेल मी सासूबाईंना बोलवून येतो.
अरे मास्टरड्या, शुंभासारखा बसलायस काय? माझी पोरगी एवढी राब राब राबते आणि बसून राहिलास? आयुष्य बसण्यावर गेलंय तुझं. जरा कधीतरी काम कर. मावशी, दिवाळीच्या दिवशी तरी मालकांना शांतपणे बसू द्या. बोलल्या वकिलीन बाई बोलल्या. आई जरा शांत बसशील का? अगं भानू, तू कशाला फराळ केलास? मी केला होता ना. ते माऊला गोड आवडतं ना, म्हणून थोडं गोड केलंय मी. पण जिच्यासाठी केलंय ती कुठे आहे? माऊ कुठे आहे? काय माहिती, सकाळपासून बघितलंच नाही. मला वाटलं घरी आहे ती. सकाळी ड्रेस घालून जी बाहेर गेली ती आलीच नाहीये. सगळ्यांना दाखवत फिरत असेल आता. थांब एक मिनिट बोलत. शोभे, मी सुरू करू का? थांब का जरा, आता सगळे मिळून करूया ना. थांब जरा. माऊ शोभे, अगं पोटात कावळे ओरडायला लागले ग आता. थांब का जरा, येऊ दे ना माऊला. कुठे गेली पोरगी काय माहिती. माऊ, काय गे भावाने, कुठे उंडारायला गेली होतीस? आई आजच्या दिवशी तरी तिच्याशी जरा चांगलं बोल. बरं बरं, नाही ओरडत. हा, या माऊबाई या, बसा, फराळ करा. नाही तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्हाला कसं खाता येईल? या या, बसा बसा बसा. नको मला तुमचा फराळ. माऊ बघितलंस का, अति लाड केलेस ना त्याचा हा परिणाम. एक आई! माऊ इकडे ये. इकडे काय झालं माऊ? हा, आपण फराळ सगळ्यांनी एकत्र करायचं की नाही? तुला फराळ आवडतो की नाही? काय खाणार तू? करंजी आवडते हा का लाडू खाणार? हा, काय खाणार? हा? माऊ काय करतीये? मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि मला काही खायला पण नकोय. माऊ ताई मी बघते. बघा, अति लाड. माऊ माऊ माऊ, थांब थांब. कुठे निघालीस? तुला काय करायचंय? माऊ काय झालंय तुला? भानू, तू जा इथून. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू आणि मोहन मला परत पाठवण्याचा प्रयत्न करताय ना. मला माहितीये, मला नाही जायचं इथून. मी इथेच राहणार आहे. तुम्हा दोघांना माझा त्रास होतोय का? अगं वेडाबाई, तुझा कसा त्रास होईल आम्हाला? मी आणि मालक जे करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. मला सांग, तुला ती सारखी सारखी जादू करता येते का? नाही ना. मग तू जर आपल्या जगात गेलीस ना तर तुला हवी तितकी जादू करता येईल. तुला ना तुझी जादू नीट बी करता येईल. तुला तुझ्या मनासारखं बी वागता येईल. तू कुठे बी जा, काय बी खा, तुला कोणी बी थांबवणार नाही. मी आणि मालक बी नाही थांबणार. तुला ना अजून मोठ्या मोठ्या जादू शिकता येतील. मला सांग, तुला समजा नाही आवडणार का? भानू, तुम्ही दोघांना खूप वाईट आहात. त्यापेक्षा शोभा चांगली. शोभाला जाऊन सांगते तुम्ही दोघे मला पाठवायचा प्रयत्न करताय. अगं तसं नाही. माऊ, मुक्त जगायला कोणाला नाही आवडणार? भानू सुद्धा त्यांच्या जगाबद्दल बोलताना किती चेहरा उजळला होता त्यांचा. भानू माझ्यासाठी तर नाही ना या जगात अडकल्या. आली पोरगी. शोभे, त्या माऊच्या मास्टरच्या भरोश्यावर बसू नकोस. उपाशी मरशील. थांब ग, माऊला येऊ दे, एकत्रच फराळ करू. मोहन पण यायचंय. नाही, ती माऊ खेळत असेल खाली कुणाबरोबर तरी, आणि तो मास्टरड्या याची त्याची फुकटात कामं करून देत असेल. तू बसशील आपली तशी ताट कळत. हे खाऊन आपली नंतर खाते ग. तुला खायचं तेव्हा खा. माझं झालंय खाऊन.
डेकर दिलं डेकर. मी जाते जरा त्या आणजीकडं. जा. माऊ पण कुठे राहिली? कुठे? शोभा बघ ना, हे मला परत पाठवायला निघालेत. कोण? भानू आणि मोहन. काय? मुन्या कुठे पाठवतो तिला? काय बोलते ही? ताई मी आज सांगते. माऊला परत तिच्या घरी पाठवायचं आहे. तिच्या आई बाबांचा पत्ता सापडला. असं कसा? ते पेपर मध्ये तिचा फोटो आला होता ना, तो मी बघितला. पेपरात फोटो? मग मी कसा नाही पाहिला? आपल्याकडे पण पेपर येतो. कारण तो इंग्लिश पेपर मध्ये आला होता ना, आपल्याकडे इंग्लिश पेपर येत नाही. तुला वाचता येतो का इंग्लिश पेपर? नाही. परवा मी मावशींसाठी वडापाव आणायला गेले होते ना, तर ज्यात वडापाव बांधला ना त्यात माऊचा फोटो होता. मग हे तुम्हाला परवाच का नाही सांगितलंस? चौकशी केली नव्हती ना, म्हणून नाही सांगितलं. आता मी चौकशी केली आहे. मी फोन केला होता त्यांना. चांगल्या घरातली माणसं आहेत ती, लय श्रीमंत आहेत, पुण्यात एका बंगल्यात राहतात. ताई मी एक काम करते, उद्या माऊला घेऊन जाते आणि त्यांच्याकडे सोडते. सोडून येते म्हणजे? पण शोभा. माऊ तू गप्पा बस, मी बोलते ना. म्हणजे आपण नेऊन हिला पुण्याला सोडायचं? वा रे वा. म्हणजे इतके दिवस आपण हिला सांभाळलं त्याचं काही नाही, आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आपण नेऊन हिला पुण्याला सोडायचं. नाही नाही, तू एक काम कर, तिच्या आई वडिलांना इथे बोलव. मला त्यांना बघायचंच आहे. मुलीच्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे आई वडील मला बघायचेच आहेत. बोलव इथे. माऊ उद्या परत जाणार. ती गेल्यावर कसं होणार आहे कोणाच ठाऊक. Ha ha ha.